फडणवीसांनी वाझे आणि परमबीर सिंहांना माझ्यावर आरोप करायला लावले. चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणा, अनिल देशमुखांची मागणी. 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, चंद्रकांत पाटलांचा अंदाज. तर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी कामं पूर्ण करणार, नितीन गडकरींचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागली आहे. आमच्याकडे वैचारिक कीड मारण्याचा बेगॉन स्प्रे. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. शिंदे आणि त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी. मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदारांकडून 40% घेतात. एका अधिकाऱ्यानं सांगितलं, सामनातून आरोप. कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, ओबीसी आरक्षणाला 100% धोका. आताच्या सभागृहामध्ये 190 कुणबी मराठा तर फक्त 11 ओबीसी आमदार. प्रकाश आंबेडकरांचं विधान. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकतानगरमधील नागरिकांशी राज ठाकरे संवाद साधणार. निळ्या पूररेषेमधील घरांचं कायमस्वरूपी स्थलांतर करता येईल का, याबाबत स्थलांतराचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करा. मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना. लातूरचे खासदार शिवाजीराव काळगेंच्या अडचणीत वाढ. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी काळगेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार. मुंबईत काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. आजच्या बैठकीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा होणार. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. भिडे पूल पाण्याखाली. एकतानगर परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. लष्कराचं पथक दाखल. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार संजय मामा शिंदेंना धक्का देणार. माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार नारायण पाटील एकत्र येणार. अवेळी पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांसाठी 596 कोटींची मदत मिळणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. नाशिकच्या सुरगाण्यामध्ये पावसामुळे नद्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. गोदाघाट परिसरातही पूरसदृश स्थिती. रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली. साताऱ्यामधील बोर्णे घाटामध्ये सेल्फी काढताना तरुणी 100 फूट दरीमध्ये कोसळली. झाडाला अडकलेल्या तरुणीला वाचवण्यात यश. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर तर हार्बर मार्गावर वडाळा ते मानखूर दरम्यान ब्लॉक असणार. नागपूरमध्ये 100हून अधिक चिकनगुनियाचे रुग्ण. महापालिकेकडून डेंग्यू आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा नवीन प्रकल्प राबवण्यात येणार. प्रकल्पांतर्गत 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार. आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट तर मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा आज सेमीफायनल सामना. डेन्मार्कच्या ॲक्सेलसन याचं लक्ष्य सेनसमोर आव्हान असणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्वार्टर फायनल सामना. भारतासमोर ग्रेट ब्रिटनच्या संघाचं आव्हान. कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या कामगिरीवर लक्ष.